आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं आणि गिरणी कामगारांचं संयुक्त लढा समितीचं आंदोलन सुरू आहे। शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या आंदोलनाला भेट दिली आहे। गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते सुद्धा सहभागी झाले। आधी धारावी अदानींच्या घशात घातली, आता मिठागृह देवनार डम्पिंग ग्राउंड सुद्धा अदानींच्या घशात घालायचा आरोप ठाकरेंनी केलाय। गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागा द्या आणि अदानींचं टॉवर शेलू आणि वांगणीला बांधून द्या असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, प्रबोधनकारांचे दोन्ही नातू एकत्र आलो, आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टासारखे भांडत बसू का? आम्ही मिटवून टाकली भांडणं अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। अरे चित्रपटात खून, कटकारस्थानं यामध्ये नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात, अशा सिनेमांवरती बंधनं लादणार का? संबंधित चित्रपटांना समज देणार का? असा सवाल राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अशा चित्रपटांवरती बंदी घालण्याची मागणी भाजप आमदार प्रणय फुके यांनी विधान परिषदेत केली। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते, मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आलेली आहे। मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे पोलीस आयुक्तांना हटवण्यात आलंय। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी झालेली आहे। निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी आता वर्णी लागते। तर मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि सरकारला बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे का असा प्रश्न उपस्थित होत चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले होते। तुषार रुपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। तुषार, खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल, मीरा भाईंदर मधील मोर्चाला परवानगी दिली नाही आणि यानंतर पोलीस आयुक्तांना हटवण्यात येत आहे। नक्कीच काल आपण पाहिलं असेल तर मनसेचा एक मोठा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये निघाला होता। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात पोलीस महासंचालक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांच्याकडे या संदर्भातला अहवाल मागितला होता। मात्र आजच आपण जर पाहिलं असेल तर मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि आता मीरा भाईंदरच्या जे आयुक्त आहेत ते निकेत कौशिक यांच्याकडे आता जबाबदारी असणार आहे, कारण की कालच्या मोर्चा संदर्भामध्ये सरकारची कुठेही दुटप्पी भूमिका नव्हती हे आपल्याला यावरून स्पष्ट होतंय। कारण की मोर्चे काढण्याचा सर्वसामान्यांना अधिकार आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं। तर नेमका या पोलिसांनी परवानगी नाकारून काय नेमकं साध्य केलं असा प्रश्न देखील उपस्थित केला होता आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी देखील आपल्याला पोलीस महासंचालकांकडे व्यक्त केली होती आणि त्याचा अहवाल आज मागितलेला होता आणि त्यानंतर आता तात्काळ आपल्याला या आयुक्तांची बदली होताना पाहायला मिळते। निश्चित तुषार, त्यामुळे मोठी घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी आता वर्णी लागलेली आहे। आणि आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। महाराष्ट्र हॉटेल्समधील दारू आता महागणार आहे, त्यामुळे मद्यप्रेमींसह हॉटेल चालकांना याचा मोठा फटका बसणार आहे। सरकारकडून मद्यावरील वॅट 5% वरून 10% इतकं वाढवण्यात आलंय आणि परवाना शुल्कामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे हॉटेलमधील दारू आता महागणार आहे। नागपुरातील नंदनवन भागामध्ये नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, यामुळे अनेक नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतोय। नल्यांची कामं योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अशी अवस्था झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत। नागपुरात पूरसदृश्य परिस्थितीमुळे रस्ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे नागपुरातील अनेक रस्ते हे बंद करण्यात आले। वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरती बॅरिकेडिंग करण्यात आले। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी ते आरमोरी या रोडवरती वैनगंगा नदीचं पाणी आल्यामुळे एक टँकर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला होता आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे टँकर पुरामध्ये मध्यभागी अडकला। वर्ध्यात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अलमडोह गावात यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढलेला आहे, त्यामुळे या गावचा जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटलाय। यवतमाळच्या झरी जामनी या तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाने मांडवी या ठिकाणून वाहणाऱ्या खोनी नदीला आता पूर आलेला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली।
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारीलगत असलेल्या पारडीदेवी या ठिकाणी रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाचं काम अपूर्ण असतानाच रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंग बंद केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना याच गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा भग्नावस्थेत असलेल्या स्मशानभूमीमुळे प्रशासनाची लखतर वेशीवरती टांगली आहे। ऐन पावसाळ्यामध्ये 3 ते 4 फूट पाण्यातून चिखल तुडवत अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली। अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार पावसाची हजेरी पाहायला मिळते, त्यामुळे चांदूर रेल्वे स्थानक परिसरातील एक वृद्ध महिलेच्या घराची भिंत कोसळली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा महिलेचा संसार उघड्यावरती आलाय। दिंडोरी भागात सलग बरसणाऱ्या पावसाचा फटका डाळिंबाच्या बागांना पडताना दिसतोय। डाळिंब बागेवरती तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे जवळपास 300 हेक्टरवरील डाळिंब बागा आता धोक्यात आल्या। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट घोंगावत असतानाच पावसाच्या आगमनामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालंय। पुरेसा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मोंजेत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे भाताचं पीक सडण्याच्या मार्गावरती आहे। पावसाळी हंगामाच्या सुरुवातीलाच कोकणामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरणं भरलेली असून धबधबे ओसंडून वाहू लागलेत। लांजा तालुक्यातील खारनिंको धबधब्याचं मनमोहक दृश्य मनाला भुरळ पाडतंय। पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते। एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही, पण असं उतरणंच पहिलं एक तर अश्लील होतं। आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे, प्रश्ननाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का? नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार? हे एक बघण्यासारखं आहे। दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आज गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात मी आझाद मैदानात आंदोलन केलं होतं। त्या संदर्भात आम्ही दुपारी उद्धवसाहेब, मी, अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे, गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो। एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहत आहोत, एक ती लाट आहे। आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे, भेटायला तयार नाही आहेत, त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत। अनेक लोकांना फसवलेलं आहे। 100% हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे, लोकांच्या आशीर्वादाने नाही, हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की 250 आमदार असलेलं हे सरकार जर असेल, 3 पक्षांचं हे सरकार असेल, तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं, मग ते शिक्षक असतील, गिरणी कामगार असतील, महिला असतील, शेतकरी असतील, ह्यांचं ऐकायला का तयार नाही? ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय? आज देखील आपण पाहिलं असेल 57,000 कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे। ही नक्की कामं कोणाची आहेत? हा फंड कोणाला जातोय? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे। त्याचबरोबर ज्या लोकांच्या मतावर तानाजी सावंत हे निवडून आले, तर निवडून आल्यानंतर एकदाही ते आलेत कुठे? पण त्या परांडा मतदारसंघात देखील जनतेपर्यंत त्या तिथेही गेले नाहीयेत, इथेही आले नाहीयेत। पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित। त्यांना देखील जी वागणूक आता आम्ही पाहतोय, अनेक आमदारांना मिळतंय। आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाही आहेत, परस्पर कामं दिली जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत। नगर विकास खात्यावर खरं तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूनी हाच एक विषय होता। पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण? ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे। मीरा रोडच्या कालच्या मोर्चानंतर आता मीरा भाईंदरच्या पोलीस उपायुक्तांची बदली केलेली आहे आणि पोलीस उपायुक्तांची बदली केली आहे। निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल एका लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आत टाकीन, घोड्याला पण आत टाकीन। ही कुठची मस्ती आहे? आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे। अधिवेशनाचा आठवड्याचा दुसरा आठवडा संपला आहे, परंतु अजूनही कुठल्याही मुद्द्यावर म्हणजे या जनतेची जी मध्यस्थी म्हणजे महागाई एवढी आहे
ती दिवसेंदिवस वाढत चालली. एकीकडे म्हणतात की महागाई कमी होते आणि दुसरीकडे ॲज इट इज मध्येच ती महागाई आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये. आमचे एक जे सन्माननीय सदस्य आहेत नाना पाटोळेजी ते सस्पेंड देखील झाले होते. काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार, कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी ते एक महत्त्वाचं आयुध आहे. पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्या ज्या मागण्या आहेत, आज माझ्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे. अनेक विषय आम्ही लावून धरतो, पण हे विषय बाहेर आंदोलनं असतील, मोर्चे असतील, आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो. पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं. तर राहुल गांधींनी आज देखील एक महत्त्वाचं विधान केलंय की आत्ताचं जे सरकार आलंय विधानसभेत ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. जवळपास 1 कोटी मतदान वाढवून सरकार नक्कीच ते खरं आहे, ते 100% खरं आहे. मतांची चोरी, पक्षाची चोरी, पक्षाच्या नावाची चोरी, पक्षाच्या चिन्हाची चोरी, आमदारांची चोरी, चोरांचं सरकार आहे. आपल्या नावावर आपल्याला सरन्यायाधीशांचा आधार घ्यावा लागला नाही, त्यांना काल अवगत केलं. काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा. त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की काल सरन्यायाधीशांचा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधिमंडळाने सत्कार केला. त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्त्वाची आहे, प्रत्येक दिवशी ही महत्त्वाची असते. पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षपद, विरोधी पक्ष नेतापद हे सरकार अडवणूक करतंय, सरकार घाबरलंय, ते आम्ही त्यांना अवगत केलं. आदित्य महायुतीचं सरकार पाहायला मिळतंय, मात्र महाझुटीचं सरकार आहे. आदित्य संजय गायकवाड अरे त्यांना पूर्ण तर करू दे. तुम्ही कसे बरेच का काल तुम्ही पण व्हायरल झालात काल. महायुतीचं सरकार आहे, मात्र 3 पक्षाचं सरकार असून सुद्धा शिंदेचे विशेषतः काही निवडक आमदार चर्चेत असतात. नाव सांगायची झाली तर संतोष बांगर असतील, गायकवाड असतील किंवा भरतसिंग गोगावले असतील. असं का होत असेल? आता कोण टॉवेल घालून टाचणी मारतं, कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं, कोण जाऊन अजून काही करतं, तिजोरीवर दल्ला मारतं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते, कंट्रोलमध्ये होते. उद्धवसाहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही. बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंचंच जणू काय ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठिंबा आहे. हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे, कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते, बदनामी होते ती भाजपची होते. कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरलेले. आदित्य याबाबत बोलल्यानंतरही जर असं पुन्हा त्या कॅन्टीन मध्ये झालं तर पुन्हा जाऊन मारण अशा प्रकारचं नाही, पुन्हा होईल ते. आदित्य, एक निर्वाचित विधायक एमएलए कैंटीन में जाते हैं और वहाँ के कर्मचारी को मारते हैं, इस पूरे मामले को लेकर आपका क्या कहना है? पहली बात तो यही है कि हाथापाई करना किसी से साथ ये ज़रूरी नहीं होती है. अगर आपने वो पूरा दृश्य देखा तो वो जैसे बनियर और टॉवेल में बाहर आए, पहले उधर ही सस्पेंड होने चाहिए थे क्योंकि वो अश्लील दृश्य दिखता है. दूसरी बात अगर देखें तो ये जो बुक्का मारी है, हाथापाई करनी है, आप विधायक हो, आप हाउस में ये विषय ला सकते हो. आपकी पार्टी जो है, आपकी चुराई हुई पार्टी जो है, जो चुराया हुआ नाम है, चुराया हुआ चिन्ह है, जो पूरी चोर गैंग है अलीबाबा की, वो तो सत्ता में है. तो अगर आप ही का नहीं सुन रहे तो जनता क्या अपेक्षा करेगी? क्या हर कोई हाथापाई पे आ जाए? एफडीए की टीम बीते 6 घंटे से एमएलए कैंटीन में है. उन्होंने कहा कि प्राथमिक जांच में अनियमितता पाई गई है. तो यही एफडीआई की टीम जो मैंने कल विषय उठाया ना, जो क्लाउड किचन है, जो आम जनता जिस क्लाउड किचन से खाना खाती है, उस पर भी जाके जांच करे. अभी जो एमएलए क्लेम करते कि उनको मार्शल आर्ट आता है, बॉक्सिंग आती है, अगर इस तरह कोई करेगा तो मैं दोबारा करूंगा. नहीं, उनको तो पाकिस्तान भेज देना चाहिए. लड़ाओ उनको वहाँ जाके, बांग्लादेश भेजो, हिंदुओं की वहाँ संरक्षण कीजिए. लेकिन ये मार्शल आर्ट और ये सारी मस्ती, ये मार्शल आर्ट एक बहुत ही एक डिसिप्लिन आर्ट है. ये एक बहुत ही मेडिटेटिव आर्ट है. उसको आपकी मस्ती से या आपके जो गुर्मी है उसके साथ कृपया ना कंपेयर कीजिए. आदित्य जी, एक ही कॉन्ट्रैक्टर को बार कॉन्ट्रैक्ट दिया जा रहा है कैंटीन का, और साथ में निश्चित जो दर्जा है वैसे तो हाउस में उठाइए ना विषय को, हाउस में लाइए विषय को, कॉन्ट्रैक्टर को जेल में डालिए. लेकिन आप क्यों ऐसे कर रही है? राज्यात कुठेही इंधन दरवाढ झालेली नाही, ना पेट्रोल ना डिझेल ना सीएनजी, तरी देखील रिक्षाची भाडी वाढलेली आहे. त्यांना कारण विचारलं तर ते म्हणतात. तर आदित्य